16-9 जयंत सवरकर। क्रीडांगण क्रमांक 2 वर जो सामना झाला भैरनाथ पेजारी विरुद्ध पनवेल स्पोर्ट्स पनवेल यामध्ये भैरनाथ पेजारी संघ 12 गुणांनी विजय झाले आहे। चला क्रीडांगण क्रमांक 2 वर जय हनुमान मेडेकर प्रगती श्रीगाव 2 मिनिटात जर हजर राहिला नाही दोन्ही संघ तर 7-5-7 चा सामना खेळवण्यात येईल। TIPL पनवेल संघ व्यासपीठाकडे सर्वांनी यायचं आहे। TIPL पनवेल संघ व्यासपीठाकडे चला सर्वांनी। थांबवला मेघ गर्जना होईल मैदानात। TIPL पनवेल व्यासपीठाकडे चला सर्व संघ। या स्पर्धेचा शिस्तबद्ध संघ आपण ठरलेला आहात। TIPL पनवेल आपला संघ घेऊन व्यासपीठाकडे चला। सकाळी 10च्या अगोदर आपण या स्पर्धेला सहभागी झालेला आहात। आपला सन्मान पूर्ण संघ घेऊन चला। TIPL पनवेल चला प्रगती श्रीगाव आपला प्रतिस्पर्धी संघ जय हनुमान मेडेकर क्रीडांगणावर उपस्थित आहे। चेतन पाटील आपला संघ घेऊन यायचा आहे। TIPL आपल्याकरता शेवटचा निमित्त आहे। जर तुम्ही आला नाही तर तुम्हाला 2 गुणांची पेनल्टी दिली जाईल। आताचा निर्णय श्री महेश कृष्ण पाटील पेजारी यांच्याकडून 1500 रुपयाची भरघोस बक्षीस दिलेली आहे। नवजीवनी क्रीडामंडळ पेजर त्यांचे सदस्य होणार आहे। चला TIPL पनवेल स्पोर्ट्स पनवेल आपण स्टेजशी संपर्क साधायचे। सर्व खेळाडूंनी स्टेजवर यायचं। चला क्रीडांगण क्रमांक 2 वर दोन्ही संघ उपस्थित होत आहेत। मी सामनाधिकाऱ्यांना विनंती करतो की आपण सामना सुरू करायचा आहे। क्रीडांगण क्रमांक 2 वरती सामनाधिकारी आपल्यामुळे सामना थांबलेला आहे। आता आजच्या स्पर्धेकरता शिस्तबद्ध संघाचं जे चषक आहे ते ॲडव्होकेट गीता दर्शन म्हात्रे यांच्याकडून देण्यात आलेलं आहे। चला पनवेल स्पोर्ट्स पनवेल आपण स्टेज जवळ यायचंय। क्रीडांगण क्रमांक 1 वरचा सामना संपलेला आहे। झुंजार व क्रीडा मंडळ प्रवीण श्रीराम कमळपरा त्या ठिकाणी वर्षोवाशी नवतरुण कारावी पुकार दिलेल्या नवतरुण कारावी हा संघ पहिल्याच पुकारला। जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया। या स्पर्धेला सकाळी 10 वाजता वेळेत उपस्थित राहिला असा TIPL पनवेल या स्पर्धेचा शिस्तबद्ध संघ टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या मित्रांनो। टाइम मॅनेजमेंट अतिशय लाजवाब आणि आपण या स्पर्धेचा हक्कदार होतोय शिस्तबद्ध संघ। ॲडव्होकेट सौ गीता दर्शन म्हात्रे यांच्याकडून हा पुरस्कार।
स्पर्धे संघ नव तरुण गारावे ह्या क्रीडांगण क्रमांक 1 वर उपस्थित आहे. पाहूनच जरा थांबा आणि फायनल बघूनच जावा. अशी ही दिग्गज स्पर्धा तुमच्या भेटीसाठी अलिबाग तालुक्यातील हे मैदान इतिहास रचला जाणार याच मैदानावर. नवतरुण कारावी झुंज देणार वर्सोई वाशी. एकाच ज्ञानात दोन तलवारी राहू शकत नाही आणि एकाच जंगलात दोन वाघ राज्य करू शकत नाही. हा सामना रसिकांचा पैसा 100% वसूल करणार. 5-5 रेडवर हा सामना जाईल असं चित्र तुम्हाला पाहायला मिळेल. क्रीडांगण क्रमांक 1 वर यापुढे होणारा सामना शिवाई बांधण टीबीएम कारावी. क्रीडांगण क्रमांक 2 वर होणारा सामना ज्ञानेश्वर कोळवे नवेदार बेली. त्या क्रीडांगण क्रमांक 3 वर होणारा सामना श्री गणेश देवळा सत्यनारायण नवेगाव. साई संघांना मी पहिला पुकार देत आहे. आपण आपले संघ जय्यत तयारी ठेवायचे खेळण्यासाठी. सन्माननीय परशुराम पाटील साहेब यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचं. एक विनंती करतो सुधीर पाटील सरांना. आता झालेली देणगी श्री अनंत शामराव म्हात्रे पेजारी 2100 रुपये. श्री प्रकाश धुमाळ पेजारी 2000 रुपये. नवजीवन युवक क्रीडा मंडळ पेजारी 700 रुपये. सन्माननीय आदरणीय श्री परशुराम गजानन पाटील राहणार पेजारी बांधण यांच्याकडून त्यांच्या 75 निमित्त प्रथम क्रमांक रक्कम 21,000 व आकर्षक चषक देण्यात आले. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. अनंत म्हात्रे आणि
मिळवला तर 5,000 रुपयाचं पारितोषिक असेल आणि जर बक्षीस पात्र झाला तर 2,000 रुपयाचं पारितोषिक. धन्यवाद. लाजवाब ही स्पर्धा व्यासपीठावर आता ज्यांचं शुभागमन झालं, रायगडच्या भिंती म्हणून ज्यांना ओळखलं जातं, शहापूर गावाची आन बान शान, धडाकेबाज व्यक्तिमत्व सावळाराम पाटील साहेब, अनिल पाटील साहेब आणि गोरखनाथ पाटील साहेब. खरोखर रायगडचं भित्ताड म्हणावं लागेल. भल्या भल्यांचा वार रोखण्याची ताकद शरीरयष्टी बघितली तर खरोखर अभिमान वाटणारं असं व्यक्तिमत्व व्यासपीठावर उपस्थित आहे. आपलं सहर्ष स्वागत या पेजारी नगरीत. धन्यवाद. आत्ताचा निर्णय श्री गौरव श्यामकांत म्हात्रे गुरुग्रामचे पंचायत पेजारी सदस्य यांच्याकडून 1,500 रुपयांची गरिमाशी देणगी आलेली आहे. मी नवजोन्य कुडामणा पेजारीच्या वतीने त्यांचे सदस्य ऋणी आहे. सर्वांचं सहर्ष स्वागत. तर क्रीडांगण नंबर 1 ची लढत, हे युद्ध तुम्हाला पाहायला मिळेल. एकीकडे आहे गत वर्षाचा अजिंक्य पदाचा विजेता गुलाल उधळणारा संघ नवतरुण धारावी, तर दुसरीकडे आहे वर्सोई वासी या वर्षीचा धुमाकूल घालणारा नवयुवकांचा संघ. काय घडणार, काय बिघडणार. हा सामना पहिलीच ऑफर आहे वर्सोई वासी संघाला. जर मिथून वकलचा पहिल्या चढाईत जर वारू रोखला तर माझ्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक. मिथून वकल रोखला जाईल का वारू, 200 रुपयाचं पारितोषिक समालोचक रुपेश डाकीकडून. पहिल्या चढाईत मात्र माघार आहे ऑफर ऑफलाईन. त्याला प्रत्युत्तर वर्सोई वाशी संघाकडून घणाघाती हल्ले आता पाहायला मिळतील. कोण होईल आज स्पर्धेचा विजयाचा मानकरी. डोल्याचं पारणं फेडणाऱ्या लढती पाहायला मिळतील. हो हो, मध्यरेषा भेदणार उचल बांगडी झाली. निघालाय चढाईसाठी राज पाटील. अभिषेक होईल कर्दनकाळ ठरणार राज पाटील साठी. परंतु राज हा वेग आहे, त्या वेगाला काबीज करेल का वर्सोई वासी आणि राज पाटील यशस्वी झाला. विपुल मोकल रायगडचा टायगर आहे. महाराष्ट्र पोलीस घणाघाती हल्ला आपण आज पाहायला गेलो. महाराष्ट्रातील भल्या भल्या खेळाडूंना चांदण्या दाखवणारा विपुल मोकल मैदान ऑनलाईन आहे. परंतु कारागी संघाचा सारस पाटील ऑनलाईन आहे. मैदानात इतिहास कोण घडवे, राहुल मोकलची लढाई करतोय किती गुणांची लढाई. देणगी श्री विनोद विद्याधर पाटील विद्याप्रभा पेजारी यांच्याकडून 502 रुपये, तसेच ॲडव्होकेट रोहित अविनाश पाटील पेजारी यांच्याकडून सुद्धा 500 रुपयाची भरघोस अशी देणगी आलेली आहे. नवजीवन युवक क्रीडा मंडळ पेजारी सदस्य ऋणी राहील. पुढील यथोचित सन्मान गोरखनाथ पाटील, एक धडाडीचं व्यक्तिमत्व, कबड्डी क्षेत्रातील एक मोठं नाव, ज्याने खरोखर जबरदस्त केली, आपल्या गावाच्या नावासाठी केली आणि रायगड जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात नव्हे तर धुमाकूळ दहशत निर्माण करणारा गोरखनाथ पाटील यांचा यथोचित सन्मान विनोद शेठ पाटील यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाईल. साहेब स्वीकार व्हावा हीच विनंती आहे. डीजे ऑपरेटर जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. गोरखनाथ
मैदानाचं शुभागमन झालेले आहे. सुस्वागतम, स्वागतम, वेलकम. एक धडाडीचे व्यक्तिमत्व, रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनचे सहकार्यवाहक, त्यांचं शुभागमन इथे झालेलं आहे. सुस्वागतम, वेलकम. तीन चार असा हा गुणफलक. पुढील येतोची सन्मान प्रणित म्हात्रे साहेब उपस्थित आहेत. त्यांचा येतोची सन्मान मी विनंती करतोय. गोपीचंद म्हात्रे साहेबांचा शुभास्ते सन्मान केला जाईल. स्वीकार व्हावा हीच विनंती आहे. प्रणित म्हात्रे एक धनाढ्याचे व्यक्तिमत्व. सामना बघावा आणि बघाचा करावा असा हा सामना क्रमांक नंबर 1 वर आनंद देऊन जाईल. बेजारी ग्रामपंचायतीचे सदस्य सन्माननीय गौरव म्हात्रे यांचा येतोची सन्मान हेमंत गायकर यांच्या शुभास्ते केला जाईल. नवजीवन बेजारी संघाचा हेमंत गायकर मी सुधाकर विठोबा पाटील साहेबांना विनंती करतोय, आपल्या हस्ते आपण यथोचित सन्मान करायचा आहे. एक धडाकेबाज व्यक्तिमत्व, लात मारे तिथे पाणी काढेल असं व्यक्तिमत्व रायगड राहुल मोकल षडपातल बांधा पण वेग छान. ज्याप्रमाणे महाभारतात चक्रव्यूह आखून अभिमन्यूला त्याच्या अडकवलं गेलं, तसं या मैदानावर चालीरीती कृष्ण नीती शकुनीची चाल मैदानात पाहायला मिळेल. कोण होईल रणधुरंदर? थर्ड रेड विजयाचा शंखनाद, जबरदस्त क्षेत्ररक्षण, नवतरुण तारावी.
अभिषेक भोईर आहे, काही शक्य आहे. काळावी कर्जांचा घरचा साज राज पाटील 10 नंबर माघार घेईल का? त्याला प्रत्युत्तर ओंकार भोईरचं. 4-7 हा सामना यशाकडे वाटचाल करतोय. राहुल मोकलचा वारू रोखलाय. मिथून मोकल मैदानाच्या बाहेर आहे. मध्यांतर होतोय. गुणफलक 5-7 2 गुणांची आघाडी बारावी संघापर्यंत. तर प्रत्येकी सामनाधिकाऱ्याला 200-200 असे 600 रुपयाचं पारितोषिक समालोचक मंडळाकडून. जर क्रीडांगण नंबर 1 चा सामना 5-5 रेडवर गेला तर सामनाधिकाऱ्यांसाठी 200-200 असे 600 रुपयाचं पारितोषिक तिन्ही पंचांसाठी. आणि स्पर्धा निर्देशक आपल्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक. जर सामना 5-5 रेडवर गेला एक आगली वेगळी ऑफर. टोटल 1100 रुपयाचं पारितोषिक. क्रीडा प्रमुख राजेश पाटील आपण व्यासपीठावर चला. गणेश भोईर ग्रुप ग्रामपंचायत सदस्य पिही आपण स्टेजवर चला. ऑफर मैदानात लाईव्ह आहे. बेतूर मोकल चढाईची धुरा स्वतःच्या खांद्यावर. मिथून मोकलने जर एका चढाईत 5 गुण प्राप्त केले तर माझ्याकडे 1000 रुपयाचं पारितोषिक मिथून मोकलसाठी. क्रीडांगण क्रमांक 2 साठी दुसरा पुकार ज्ञानेश्वर कोळवे जय बजरंग बेली. क्रीडांगण क्रमांक 3 साठी दुसरा पुकार श्री गणेश बुलढाणा सत्यनारायण नवगाव. 8-5 असा हा गुणाफलक आहे. साहिल पाटील नावाचा वेद शंकर प्रलयकारी वेग मैदानात दिसतोय. विजेचा तडका बसावा असा हा सामना यशस्वी झालाय.
पंचांच्या चेहऱ्यावर हास्य येतोय ऑफर सामनाधिकाऱ्यांसाठी. सर्वांनी दिलीप पाटील सरपंच सरी कोलटेबी आपणास विनंती आपण व्यासपीठावर चला. राज पाटील हो हो